नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. सागरला मीडियामध्ये अफवा पसरून अडकवायला गेलेल्या सावनीला मुक्ताने बेसावत ठेवत तिच्यासमोर खोटे कागदपत्र दाखवत कशाप्रकारे सावनीचा खोटेपणा सगळ्या मीडियासमोर आणून मुक्ता कोर्टामध्ये आदित्यची कस्टडी मिळवणार. त्याचप्रमाणे सावनीच्या नाकावर टिचून हर्षवर्धन व सावनीला वेडा बनवून पेढा खायला घालून पुन्हा एकदा सागर व मुक्ताची जोडी कशी जिंकणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं की सई आणि सागर यांचं पॅचअप मुक्ताने घडवून आणलेलं असतं. त्यामुळे सावनीला आणि हर्षवर्धनला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता सावनीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही मला सागरकडून मेंटेनन्सची अमाऊंट खूप मोठी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सावनीले तसे पेपर वकिलाला बनवायला सांगितलेले असतात आणि कल्याणकर वकिलाने त्याचप्रमाणे सावनीसाठी सागरकडे फार मोठी अमाऊंट मागितलेली असते. परंतु मुक्ता ही वेगळंच प्लॅनिंग करते. मुक्ताने ठरवलेलं असतं की सावनीला काही करून या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि म्हणून हुशार मुक्ताने सावनीबद्दलचा सगळा प्लॅन हा सागरला सांगितलेला असतो. तर इकडे या सगळ्यामध्येच सागरला हे ऐकून खूप आनंद होतो, कारण मुक्ताने त्याला सावनी जे काही बोलत होती की सागरने तिला अबॉर्शन करायला सांगितलेलं असतं, परंतु त्या विरोधातले पुरावे म्हणजेच ते पेपर ज्यामध्ये डॉक्टरांनी मेन्शन केलं होतं की सागर कोळी तुम्हाला कोणाला वाचवायचं आहे, तर मला त्यावेळेला माझ्या बायकोला वाचवायचे अशा पेपरवर सागरने सही केलेली असते. असे पेपर आमच्याकडे आहेत असं मुक्ता मुद्दाम दाखवणार असते. म्हणूनच आता सागर मुक्ता ठरवतात की आपण आदित्यला संक्रांतीसाठी इन्व्हाइट करायचं, जेणेकरून मुद्दामच सावनी इकडे येईल आणि सावनीसमोर आपण ते खोटे पेपर्स आहेत असं दाखवायचं. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं घडत असताना मुक्ताच्या डोक्यात खूप मोठं प्लॅनिंग सुरू असतं. काही करून आता हे सगळं करलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याच प्लॅनप्रमाणे सगळं काही घडत असतं. आता मुक्ता ठरवते की काही झालं तरीही या जाळ्यामध्ये पुन्हा सावनीला अडकवायचं, कारण जरी ते आपले पतंगाचे दोर कापायला बघत असेल तरीही मी तिचा दोर त्याआधी कापेन असंही मुक्ता सागरला बोलून दाखवते. आणि त्यामुळे सागरला आता तिच्या या डायलॉगमुळे खूपच हसायला येत असतं. सागर म्हणतो की वा मुक्ता कोळी, खरंच खूप चांगला प्लॅन आहे तुमचा. आता बघूया या प्लॅनमुळे काही घडतंय का. म्हणून आता सागर हा मुक्ताच्या प्लॅनला त्यावेळेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ता आणि सागर या दोघांनीही तो प्लॅन अगदी यशस्वी करावा असं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे आदित्य हा खूपच नाराज असतो. त्याला काही करून सागरकडे संक्रांतीसाठी जायचं असतं. दरवर्षीप्रमाणे जसे सगळेजण एकमेकांबरोबर पतंगीचे खेळ खेळत असतात ते त्याला खेळायचे असतात, म्हणून आता त्याला खूपच आनंद असतो. परंतु सावनी त्याला नकार देत असते. सावनी म्हणते की काही नाही, आत्ता तिकडे अजिबात जायचं नाही. परंतु सावनीच्या एक गोष्ट लक्षात येते की तिला त्याचप्रमाणे तिकडे जेव्हा ती जाईल तेव्हा सागर आणि मुक्ताची काय चाल आहे यावर लक्ष तरी ठेवता येईल आणि मला पुन्हा एकदा तिकडे राहून माहिती मिळवता येईल. आणि समजा तिकडे ते पारकर साहेब आलेच तर त्यांच्यासमोर मला माझी बाजू योग्य ती मांडता येईल, म्हणजेच हर्षवर्धनला मदत करता येईल. याचा अर्थ सागरची बरबादी ही नक्की होणार आणि सागरला मोठं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे पारकर साहेबांबरोबर जे मिळून तो करणार होता ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही असं आता इथे सावनीने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ती विचार करते की मी आता माझ्या आदित्यबरोबर जाणार. तेव्हा ती मुद्दाम म्हणते की आधी बेटा डोंट वरी, तुला जायचं आहे ना सईकडे, ठीक आहे आपण जाऊया, मी तुला घेऊन जाते असं म्हणून आता इथे रुसलेल्या आदित्यला ती मुद्दामच मनवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला माहिती असतं की आपला आदित्य या सगळ्यामुळे ऐकेल आणि तो येण्यासाठी पण खुश होईल. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे चालेल, आपण आता जाऊया तिकडे, तुला जायचं आहे ना, माझ्या बेबीपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं असं काही नाही. मग आता आदित्य खुश होतो, म्हणतो की मम्मा थँक्यू मम्मा. आणि मग आता ती म्हणते की चालेल आपण जाऊया. आता असं म्हटल्यावर इथे आदित्य देखील खुश झालेला असतो. तर इकडे सगळेजण पतंगाच्या कॉम्पिटिशनसाठी तयार झालेले असतात. त्यावेळेला सागरचा आणि इंद्राचा चेहरा जरासा पडलेला असतो. त्यांना आदित्य येईल का असं वाटत असतं. तर इकडे इंद्राला मनातून खूपच इच्छा असते की आपला आदित्य हा घरी परत यायला हवा.
म्हणून आता तेवढ्यातच हे सगळं घडत असताना तिथे आदित्य येतो आणि आदित्यला पाहून सगळ्यांना खूपच आनंद होतो. इंद्रा तर त्यावेळेला खूपच खुश होते की माझा नातू आला आणि ती त्याला जवळ घेते आणि मागून सावनी पण आलेली असते. आणि जेव्हा सगळेजण सावनीला बघतात तेव्हा सगळ्यांना बघून आता अजिबात आवडत नाही. सगळेजण तोंड वाकडे करतात, परंतु मुक्ता आणि सागरला सावनी आलेला फारच आनंद झालेला असतो, कारण तिच्यासमोर त्यांना फार मोठा गेम खेळायचा असतो. म्हणून आता सावनी येते आणि त्याच वेळेला सगळी मुळं हे वर पतंग खेळत असतात. त्यावेळेला ती मुद्दाम येऊन सागरकडे येते. आता सई म्हणते की चल आधी दादा आपण जाऊया पतंग खेळण्यासाठी, असं म्हणून ती त्याला देखील घेऊन जाते. आणि मग आता इथे आधी म्हणतो की मम्मा मी पण जातो सई बरोबर, असं म्हणून तो देखील आता निघून गेलेला असतो. आणि त्याच वेळेला तिथे आता सागर, मुक्ता, त्याचप्रमाणे सावनी तिघंजण असतात. आता सावनी मुद्दामच ते जे काही पेपर्स असतात ते पेपर घेऊन आलेली असते आणि ते सागरच्या हातात पेपर देते आणि म्हणते की हे मेंटेनन्सचे पेपर आहे, तू आदित्याच्या कस्टडीसाठी माझ्याकडे पेपर्स दिलेत ना, आता हे पेपर्स, असं म्हणून तो पेपर घेतो. त्यामध्ये जी अमाऊंट मेन्शन केलेली असते ते बघून आता सागरला अगदी धक्काच बसतो. तो म्हणतो की मी माझ्या मुलाला सांभाळायला तयार आहे, इतके पैसे मी तुला कशाला देऊ. मग ती म्हणते की तुला जर हे पैसे देता येत नसतील तर मी तुला कोर्टात खेचते आणि आदित्याची कस्टडी तर माझ्याकडेच कायम राहणार, कारण तुझे हात दगडाखाली आहेत मिस्टर सागर कोळी, कारण तुझ्याबद्दलची जी काही ऑलरेडी बदनामी आहे ना ती मीडियामध्ये झालेली आहे आणि जर काही केलं तर तू त्यातून बाहेर पडू शकणार नाही. म्हणून तुला जर तुझी कंपनी बिझनेस व्यवस्थित चालवायचा असेल तर तुला ही अमाऊंट मला द्यावीच लागेल. त्यामुळे ती त्याला आता ब्लॅकमेल करत असते. तेव्हा आता मुक्ता म्हणते की सागर जरा आपण बाजूला जाऊया, असं म्हणून ती त्याला बाजूला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. आणि मुद्दाम ती रूममध्ये गेल्यानंतर सावनी ही त्यांच्या मागे मागे येते, कारण सावनीची सवयच असते की सगळं काही आता मागून जाऊन ऐकायचं आहे. म्हणून आता मुक्ता ही सागरला दाखवते की सागर, तुमच्याकडे इतका मोठा पुरावा असताना तुम्ही कशाला घाबरताय. हे जे काही पेपर आहेत ना ते जेव्हा सावनीच्या वेळेला तुम्ही पेपरवर सही केल्या होत्या ना, आपल्या सहीच्या वेळेला की तुम्हाला हे मूल किंवा बाळ वाचवायचं असेल तर आईला वाचवा म्हणून तुम्ही हा पेपर दिला होतात ना, बरोबर. तर आता ह्या पेपरची कॉपी मला सापडली आहे. मला जुन्या पेपर्समध्ये हे सगळं सापडलं आहे. याच्यात स्पष्ट आहे की तुम्ही सही केली आहे की तुम्ही आईला वाचवा म्हणून. याचा अर्थ तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही सावनीला वाचवा, म्हणजे सगळ्या मीडियासमोर खरं येणार की सावनी खोटं बोलत आहे. शिवाय आपल्याकडे व्हिडिओ पण आहे लक्कीजवळ, ज्याच्यामध्ये तुम्ही पेढे वाटत आहात पूर्ण हॉस्पिटलमध्ये, सई म्हणजेच मुलगी झाली म्हणून आणि सावनी सुखरूप आहे म्हणून. झालं तर मग आपल्याकडे इतके मोठे पुरावे असताना तुम्हाला घाबरायची काय गरज आहे. असं आता इथे मोठे पुरावे असताना तुम्ही घाबरू नका, असं सावनी आता इथे सावनीच्या समोर ती बोलते आणि सावनी हे सगळं ऐकत असते. आणि मग आता ती म्हणते की हे काय घडलं, म्हणजे सागर आणि मुक्ताकडे इतके सगळे पेपर्स आहेत, तर आता माझं काय होणार. म्हणून आता इथे मुक्ता ही सागरला समजावत असते की सागर डोंट वरी, काहीच काळजी करण्याची गरज नाही, आपली बाजू सत्याची आहे आणि आपण जिंकणार, कारण आपल्याकडे ते पेपर्स आहेत. म्हणून आता इथे हे ऐकल्यावर सावनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की आता मला काहीच कळत नाही आहे, माझी केस आता वीक पडणार, म्हणून ती टेन्शनमध्ये असते. काय करावं हे काही आता तिचं डोकं चालत नसतं. त्यानंतर मग आता ती तिकडेच उभी असते. सागर आणि मुक्ता रूममध्ये बाहेर पडण्याचं आता नाटक करत असतात. त्यांना माहीत असतं की हे सगळं सावनीने ऐकलेलं आहे आणि म्हणूनच ती आता पटकन सावनी बाजूला लपते आणि बाजूला जाते. तेव्हा मग आता इथे मुक्ता सावनीजवळ येते आणि म्हणते की सावनी कुठे गेले आहात तुम्ही. तेव्हा मग आता सावनी ही बाजूला येते आणि म्हणते की हो मुक्ता बोल, काय झालं. तीही मुद्दाम काहीतरी काम करते असं दाखवत असते. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की सावनी चालेल, तुला हे सगळे पेपर कोर्टात द्यायचेत ना, चालेल दे, पण यातला एक पण खोटा पैसा मी तुला देणार नाही, कारण तू खोटारडी आहेस आणि सागर आणि माझी सत्याची बाजू आहे. आम्ही कोर्टात ते सिद्ध करू की तू खोटं बोलत आहेस. त्यावेळेला मग आता इथे सावनी ही टेन्शनमध्ये येते. आता रागामध्ये सावनी ही आदित्यला घेऊन जाते आणि म्हणते की चल आधी बेटा, आपल्याला इथून आता निघायचं आहे. त्यावेळेला आदित्य म्हणतो की मम्मा थांब, आपण थोडा वेळ थांबूया ना, परंतु ती ऐकायला तयार नसते. आणि नंतर सावनी खाली उतरल्यावर हर्षवर्धनला कॉल करते आणि हर्षवर्धनला कॉल केल्यानंतर ती म्हणते की एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सागर, मुक्ताकडे एक असा पुरावा आहे की मी खोटं बोलत आहे आणि त्यांच्याकडे कुठली तरी व्हिडिओ आहे ज्यामध्ये सागर हॉस्पिटलमध्ये पेढे वाटत आहे. याचा अर्थ असाच झाला ना की मी खोटी पडले. काय करू, मला खरंच काही कळत नाही.
असं सावनी आता हर्षवर्धनला बोलते आणि पुढे सावनी बोलते की माझ्याकडे जे काही पेपर्स आहेत ना ते खोटे आहेत. हे जर कोर्टामध्ये सिद्ध झालं तर मग आपण काय करणार? आदित्यची कस्टडी आपल्याकडून घेतली जाईल. शिवाय सगळे कॉन्ट्रॅक्ट हे आदित्यालाच मिळतील, सागरलाच मिळतील आणि पुन्हा तुझी बदनामी होईल. हे सगळं मुक्ता आणि सागरने आता इथे ऐकलेलं असतं. त्यावर आता मुक्ता म्हणते की सागर ऐकलं का? याचा अर्थ सावनी जे काही बोलते ना ते खोटं आहे. तिच्याकडे कुठलेही पेपर नाहीत. ती फक्त आपल्याला ब्लॅकमेल करायला सगळं बोलत आहे. म्हणजे आपण तिच्यावर विश्वास ठेवून सगळं ऐकायला तयार होतो. आता सागर म्हणतो की आपण काय करायचं आहे? तेव्हा मग आता मुक्ता ठरवते की सागर आता आपण हिच्यावरच हिचा प्लॅन उलटवायचा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर आपण एक काम करूया. आपण तिच्या तोंडूनच सगळं सत्य आहे ते वदवून घ्यायचं आहे. आता सावनी जे जे काही फोनवर म्हणाली आहे ना हर्षवर्धनला, ते सगळं तिने सगळ्यांच्या समोर बोललं पाहिजे. असं काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की मुक्ता, डिटेक्टिव्ह मुक्ता, आता तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय प्लॅनिंग चालू आहे? नेमका तुम्ही कसला विचार करताय हे आता मला सांगा. असं म्हटल्यावर आता मुक्ता म्हणते की हो सागर, अजून तरी माझ्या डोक्यामध्ये काही विचार सुरू नाही झाला आहे, परंतु नक्कीच काहीतरी विचार केला पाहिजे. ती म्हणते की तिने हे सगळं मीडियासमोरच कबूल केलं पाहिजे आणि मीडियासमोरच तुमची बदनामी केली होती ना, आता मीडियासमोरच तिला स्वतःच्या तोंडून सगळं सत्य स्वीकार करायला लागेल की तुमची केलेली बदनामी ही पूर्णपणे खोटी होती. मग हे सगळं जे काही तिने केलं हे स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे. तेव्हा मग आता सागर मुक्ताने यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं. आता मुक्ताच्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग आलेलं असतं. तर मित्रांनो, दुसरीकडे मिहिका टेन्शनमध्ये असते. ती विचार करते की या सगळ्यामध्ये मला ताईला मदत केली पाहिजे, परंतु या हर्षवर्धनला चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि म्हणून ती मुक्ताला कॉल करून सांगते की ताई, मला तुला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हा हर्षवर्धन हा खूप मोठा डाव खेळत आहे. तो आता यावेळेला सावनीला मदत करत आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो मिहिका, ते मला समजलं. आमच्या ऑफिसमध्ये मी वेळेला हर्षला बोलताना ऐकलं होतं की इतक्या खालच्या लेवलला जाताना त्यांना काहीच वाटलं नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की तू मला कॉल केला? तेव्हा मग ती म्हणते की हो ताई, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला की महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा हर्षवर्धन सावनीशी बोलत होता. जे काही पेपर्स तयार केलेत ना ते सागर जिजूंच्या विरोधात, ते सगळे पेपर खोटे आहेत. मग आता मुक्ता म्हणते की हो, याच गोष्टीचा आम्ही वापर करून घेणार आहोत. आता मुक्ता तिला विचारते की आता हर्षवर्धन कुठे आहे? तेव्हा मग आता ती म्हणते की हर्षवर्धन आता ड्रिंक करत आहे. त्याच वेळेला मग मुक्ता म्हणते की ठीक आहे, तुला आता एक काम करायचं आहे मिहिका, ते म्हणजे की तू सावनीला हर्षवर्धनच्या फोनवरून मेसेज कर की सावनी, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे. दारूच्या नशेमध्ये मी सगळं काही सागर आणि मुक्ताला खरं सांगून बसतो की तुझ्याकडचे पेपर आहेत ते खोटे आहेत आणि मला प्लीज सागरच्या ऑफिसमध्ये भेटायला ये, तिकडेच आहे. तेव्हा मग आता मिहिका म्हणते की ठीक आहे, चालेल, तू म्हणतेस तसं मी करते. काही करून मला तेव्हा मदत करता आली नव्हती, परंतु मला आत्ता तुला मदत करायची आहे. असं म्हणून आता इथे मिहिका ही मुक्ताला मदत करण्यासाठी तयार झालेली असते. तर आता इथे ती मिहिका तिचं जे काम दिलेलं असतं मुक्ताने ते अगदी चोख करायला तयार झालेली असते. काही झालं तरीही ती आता हर्षवर्धनचा हळूच फोन घेते आणि ते फोन घेऊन ती आता हर्षवर्धनच्याच मोबाईलमधून मेसेज करते. हर्षवर्धन हा दारूच्या नशेमध्ये असतो आणि ती सावनीला मेसेज करते आणि मग सावनी ही घाबरलेली असते. तो मेसेज वाचल्यानंतर सावनी आणखीनच घाबरते. ती आता आपला सगळा खेळ संपला असं म्हणते की हा हर्षवर्धन बावळट आहे का? आणि मुद्दाम त्यावेळेला मग आता ती म्हणते की हर्षवर्धनने आता सगळी काही वाट लावलेली आहे. तर इथे मिहिका ही फोनजवळच असते आणि ती मुद्दाम तिचा फोन सायलेंटवर ठेवते आणि म्हणूनच आता सावनी घाईघाईने निघते आणि त्याच वेळेला हे सगळं आता ती म्हणते की नाही, काही झालं तरी मला या हर्षकडे गेलंच पाहिजे. त्याने हे नेमकं काय करून ठेवलं आहे? माझ्या सगळ्या केलेल्या प्लॅनची यांनी माती केली आहे. आता मी ह्याला सोडणार नाही आहे. काय झालं तरी याला चांगलाच धडा शिकवणार. याच्या हातून कॉन्ट्रॅक्ट गेलं तरी चालेल, परंतु आदित्याची कस्टडी माझ्या हातून जाता कामा नये, असं आता इथे ते ठरवलेलं असतं. म्हणून आता सावनी घाईतच तिकडे निघालेली असते आणि हर्षवर्धनला मात्र या सगळ्याचा काहीच अंदाजा नसतो. तो मात्र पूर्णपणे दारूच्या नशेत असतो. सावनी त्याला कित्येकदा तरी फोन करते, परंतु हर्षवर्धन तो उचलत नाही, कारण तो दारूच्या नशेमध्ये अगदी टूल होऊन गेलेला असतो. परंतु मुक्ताने मात्र इथे सगळं प्लॅनिंग ठेवलेलं असतं. मीडियावाल्यांना तिने रेडी ठेवलेलं असतं, कारण जे मीडियावाले हे सागरवरती चिखलफेक करत होते त्यांच्यासमोरच तिला सागरला निर्दोष मुक्त करायचं असतं.
आणि सागरच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले गेलेत ते आता इथे आपल्या मुक्ताला पुसून काढायचे असतात. म्हणूनच आता मुक्ताने ब्लेझर घालून सागरला, म्हणजेच हर्षवर्धनच्या सारखंच ब्लेझर घालून सागरला त्याच्या खुर्चीवर बसवलेलं असतं. आणि मग आता इथे सगळ्या मीडियावाल्यांना देखील मागे ठेवलेलं असतं. आणि सागर आता त्याच खुर्चीवर अगदी पाठ करून बसलेला असतो. ज्यावेळेला आता इथे सावनी येते आणि म्हणते की हर्षवर्धन, तू मंद आहेस का रे? आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे तू हे सगळं कसं खरं काय सांगितलं? दारूच्या नशेत त्या मुक्ता आणि सागरसमोर सगळं बरळून बसलास तू. आणि तुला माहिती आहे का तू काय केलं? आता आपलं काही होऊ शकत नाही. ते कॉन्ट्रॅक्ट तर तू विसर, परंतु आता आदित्यची कस्टडी पण माझ्या हातून जाईल की काय, अशी मला भीती वाटत आहे. मी सगळं मीडियामध्ये खोटं सांगितलं की सागरने सईचं अबॉर्शन करायला सांगितलं, त्याला बदनाम करण्यासाठी हे केलं, परंतु तू दारूच्या नशेत सगळं काही त्यांना सांगून बसलास. आता काय करणार आहे मी? आणि हे जर सगळं कोणी ऐकलं असेल तर मग आपण काय करणार आहोत? त्यावेळेला आता इथे मुक्ता टाळ्या वाजवत समोर येते आणि म्हणते की सावनी, कोणी ऐकलं असेल असं नाही, आता सगळ्यांनी ऐकलं आहे. त्याच वेळेला आता सावनी ही समोर बघून म्हणते की हर्षवर्धन. तेव्हा सागर तिथून उठतो आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की हर्षवर्धन नाही. तेव्हा मग तो समोर म्हणतो की मी सागर बापू कोळी. त्यावेळेला आता हे पाहिल्यानंतर तिला मोठा धक्का बसतो. आता इथे तिला, म्हणजे सावनीला पूर्णपणे ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे हे सावनीच्या लक्षात येतं. त्याच वेळेला आता हळूहळू मीडियावाले तिथे येतात आणि सावनीचा सगळा व्हिडिओ त्यांनी शूट करून घेतलेला असतो. सावनी खोटारडी आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग सावनी घाबरते. ती म्हणते की हा सगळा यांनी माझ्या विरोधात ट्रॅप रचला आहे. तुम्हाला खोटं दाखवलं आहे सगळं, बघा ना, सागर दुसऱ्याच वेशात बसला आहे. तेव्हा मीडियावाले बोलतात की मॅडम, आम्हाला आता तुम्ही प्लीज मूर्खात काढू नका. सोशल मीडियाचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. तुम्ही आम्हाला खोटी माहिती दिली सागर कोळीला बदनाम करण्यासाठी, परंतु मुक्ता कोळीने आम्हाला पुरावे दाखवेल असं सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं आज योग्य करून दाखवलं आहे. त्यांनी आज पुरावा सादर केला की तुम्ही जे काही बोलताय ते सगळं खोटं आहे. सावनी भोईर, तुम्हाला आम्ही मीडियाला फसवल्याबद्दल केस पण टाकू शकतो. मग आता सावनीसमोर काहीच पर्याय उरत नाही. सावनी मुक्तासमोर आता त्यावेळेला हात जोडू लागते आणि म्हणते की मुक्ता, प्लीज मला माफ कर. मी पुन्हा असं करणार नाही. मी सागरची बदनामी केली त्याबद्दल हातपाय धरून माफी मागते, असं म्हणून ती आता सगळ्यांसमोर माफी मागत असते. त्याच वेळेला आता सावनीला मुक्ता म्हणते की अगं सावनी, तू अजिबात ऐकणार नाहीस. अगं तू एखाद्या भांडुळासारखी आहेस. कितीही माफ केलं ना तरीही तू पुन्हा पुन्हा त्याच वाटेने जाशील. आता तुझी दया किंवा राग काहीही येत नाही. फक्त आणि फक्त तुझा तिरस्कार वाटतो. आणि माझी काळजी आहे ना ती फक्त त्या छोट्या जीवासाठी, आदित्यसाठी. तुझ्यासारखी आईही त्याचं काहीही भलं करू शकत नाही, तरी त्याच्या आयुष्याची तू वाटच लावू शकशील. म्हणून आता आम्ही डायरेक्ट कोर्टात तुला भेटू. आदित्यची कस्टडीही आमच्याकडेच येणार. हे सगळे पुरावे आम्ही दाखवून आदित्यची कस्टडी मिळवून घेऊ. तेव्हा मग आता हे ऐकून सावनीला भीती वाटते. तिला कळालेलं असतं की काही झालं तरीही आता इथे सागर आणि मुक्ता हे दोघंजणही कस्टडी काही करून मिळवणारच. म्हणूनच आता ती म्हणते की प्लीज असं करू नकोस ना मुक्ता. मुक्ता तिचं काहीच ऐकून घेत नाही. ती म्हणते की सगळ्या मीडियासमोर हे सत्य मी बाहेर आणलेलं आहे आणि काही झालं तरीही तुझं हे सगळा जो काही खोटा चेहरा आहे ना, आता मीडियावाले सगळ्या जगासमोर आणतील. आणि सावनी, तुला मी किती वेळा चान्स दिला परंतु नाही. तू आता ते काहीच ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीस. आता इथून पुढे मी तुला कधीही माफ करू शकणार नाही, असं आता ती म्हणते. त्यावेळेला मात्र सावनीला गप्प बसावं लागत असतं. सागर पण म्हणतो की खोट्याला काही जागा नसते, हेच खरं. मुक्ता, तुम्ही अगदी बरोबर बोलत होतात. ही भांडगुळच आहे. काही झालं तरीही ही खोटंच जगासमोर आणणार, परंतु मुक्तासारखी बायको माझ्यासोबत असणार तोपर्यंत मला कोणीही काही करू शकणार नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारची बदनामी कोणी करू शकणार नाही, असं सरळ आता सागर सगळ्या मीडियासमोर बोलतो. आणि सगळ्या मीडियाने ते शूट करून घेतलेलं असतं. आणि तेवढ्यातच तिकडे पारकर साहेब देखील आलेले असतात आणि ते म्हणतात की मिस्टर सागर कोळी, तुमच्याबद्दल आमचा फार मोठा गैरसमज दूर झाला आहे की तुमच्या एक्स वाईफने तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान केले. तुम्ही बरोबर बोलला होतात. एकदा मला तुमच्याशी बोलून घ्यायला हवं होतं, परंतु मी खूप मोठी चूक करत होतो. हे कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हालाच देतो, असं म्हणून आता मोठा कॉन्ट्रॅक्ट साऊथ एशियाला फिश सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट सागरला मिळालेलं असतं. त्यामुळे त्याचा करोडोचा फायदा आता होतो. आणि पुन्हा एकदा हर्षवर्धनचं फार मोठं नुकसान झालेलं असतं आणि तो रागाने इथे आता सावनीकडे बघत असतो.
अशा प्रकारे आता मुक्ता आणि सागर यांनी मिळून आदित्यच्या कस्टडीसाठी तर अप्लाय केलेलंच असतं. त्याचप्रमाणे आता सावनीचे हे जे सगळे काही कटकारस्थान आहे ते बघून आता इथे कोर्ट कशाप्रकारे आदित्यची कस्टडी मुक्ता आणि सागरकडेच देणार आणि पुन्हा एकदा सागर आणि मुक्ता हे सावनी आणि हर्षवर्धनच्या नाकावर टिचून आपल्या आदित्यची देखील कस्टडी मिळवणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.